नमस्कार शेतकरी बांधवांनो, रब्बी हंगामासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून हेक्टरी 10,000 रुपये देण्यात आलेले आहेत. भरपूर अशा लाभार्थ्यांना, भरपूर अशा शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये रब्बी हंगाम अनुदान हेक्टरी 10,000 रुपये याप्रमाणे जमा झालेले आहे. परंतु भरपूर अशा शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये रब्बी अनुदान आतापर्यंत जमा झालेले नाही. मग अशा लाभार्थ्यांनी नेमकं काय करायला पाहिजे, या संदर्भातील आपण ए टू झेड माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत. सर्वप्रथम आपल्याला चेक करणं गरजेचं आहे, आपण शेतकरी ओळखपत्र कार्ड काढलेलं आहे का. जर शेतकरी ओळखपत्र कार्ड तुम्ही काढलेलं असेल किंवा ऑनलाईन केलेलं असेल तर तो शेतकरी ओळखपत्र कार्ड अप्रूव्ह झाला आहे का, म्हणजे तुमचं मंजूर झालेलं आहे का. शेतकरी ओळखपत्र कार्ड अप्रूव्ह आहे तरी सुद्धा तुमच्या बँक खात्यामध्ये पैसे आलेले नसतील तर एक काम तुम्हाला तात्काळ करायचं आहे, ते म्हणजे संबंधित तलाठी कार्यालयामध्ये जायचं आहे. त्या ठिकाणी तुम्हाला तलाट्याकडून एक विशिष्ट क्रमांक घ्यायचा आहे. विशिष्ट क्रमांक घेतल्याच्या नंतरच तुम्हाला ई-के-वाय-सी करून सुद्धा घ्यायची आहे. ई-के-वाय-सी केल्यानंतर तुमच्या बँक खात्यामध्ये रब्बी हंगाम अनुदान जो आहे हेक्टरी 10,000 रुपये हे तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होईल. जर अजून हे पैसे तुमच्या बँक खात्यामध्ये जमा झाले नाही तर संबंधित तुमच्या गावातील तलाट्यांना भेटायचं आहे. त्यांना व्यवस्थित माहिती सांगायची आहे. रब्बी हंगामासाठी मी पात्र आहे तरी सुद्धा माझ्या बँक खात्यामध्ये अजून सुद्धा 1 रुपया सुद्धा आलेला नाही असं तुम्हाला त्यांना सांगायचं आहे. मग मी पुढील प्रक्रिया काय करू या संदर्भातील पूर्ण माहिती तुम्हाला त्यांच्या माध्यमातून व्यवस्थित मिळेल. रब्बी हंगाम अनुदान पैसे आतापर्यंत जर तुम्हाला मिळालेले नसतील तर हा व्हिडिओ नक्की तुमच्यासाठी महत्त्वपूर्ण ठरेल. अशीच ही महत्त्वपूर्ण माहिती असल्यामुळे जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. आणि चॅनलवरती तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद मित्रांनो. जय हिंद, जय महाराष्ट्र.